नमस्कार मित्रांनो, एखादी मुलगी तुमच्याबद्दल काय विचार करते हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तिच्या स्मित हास्यावरून नजर काढून टाका आणि या नवीन तंत्राचा वापर करून जाणून घ्या की मुली साधारणपणे त्यांचे मन व्यक्त करत नाहीत, पण तुम्ही त्यांची देहबोली तर मग पाहिली असेल. तुम्ही त्या मुलीला आवडता का नाही हे शोधणे फार कठीण नाही. नंबर 1. प्रथम बोलायला सुरुवात करतात. तुमच्याशी बोलण्यासाठी व्हॉट्सअपवर विनोदी किंवा इमोजी पाठवण्याचा जर मुलीला निमित्त सापडले, तर ती तुमच्याशी बोलण्याचं निमित्त शोधत असेल, तर याचा अर्थ असा आहे की ती तुमचे लक्ष हवे आहे. त्यामुळे कधीच मागे राहू नका आणि त्यांचे विचार समजून घेतल्यानंतर त्यांच्याशी अधिक बोलू लागा. नंबर 2. तिला सर्व काही आठवते. बघा, मुलींचा हा एक गुणधर्म आहे. मुलींना बहुतेक तारखा त्या विसरत नाहीत. तिच्या आवडीच्या मुलाशी संबंधित असेल तर त्याच्याशी संबंधित जवळजवळ सर्व काही तिला आठवत असतं. यासाठी तिला डायरी सांभाळण्याची गरज नसते. तर तिचं मुलींची लपलेली ही प्रतिभा, त्यांच्या मनात दडलेली भावना, यावरून तुम्ही ओळखू शकता की मुलगी तुम्हाला नक्कीच पसंत करत आहे. स्पर्श करण्यासाठी निमित्त शोधते असं असेल तर असे समजू नका आपल्याला मॉइश्चरायझर क्रीमचं आश्चर्य आहे. याचं कारण असं आहे की ती तुमच्यासोबत आरामदायक आहे आणि तुम्हाला स्पर्श करून ती व्यक्त करते. त्यामुळे तिनं बोलताना किंवा हसताना तुमची पाठ थोपटली किंवा तुमचा हात धरला तर तिला तुम्ही आवडता हे देखील स्पष्ट होते. छेडछाड मित्रांसोबत किंवा कुटुंबियांशी संभाषणात तुमचा उल्लेख करत असेल तर तिला तुम्ही आवडत असता. त्यांचे फ्रेंड सर्कलमध्ये जर तुम्ही असाल तर ते शोधणं अवघड नाही, पण तसे नसेल तर त्यांच्या मित्रांशी तुम्ही सलोखा वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. ते तुम्हाला माहिती पाठवू शकतात की ती तुमच्याबद्दल काय विचार करते. बघा मित्रांनो, एखादा पकाऊ जोक्स ऐकूनही ती तुमच्या जोक्सला हसत असेल, तिच्याशी जर काही कंटाळवाण्या विषयावर बोलत असाल किंवा तिच्याकडून पाळल्या जाणाऱ्या गोष्टीबद्दल बोलत असाल, तरी ती लक्षपूर्वक ऐकत असेल तर तिला तुम्हाला दुखवायचे नाही हे स्पष्ट आहे. तुमच्या विनोदी बुद्धीची किल्ली किल्ली ज्या विनोदावर मित्रांनी उडवली तो विनोद करून पहा. जर ती मुलगी त्याच विनोदावर हसली तर समजा की ती फक्त तुमचा आणि तुमच्या शब्दांचाच आदर करते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभारी आहे आणि तुम्ही खूप छान सपोर्ट करताय, याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद करते.